नमस्कार, मराठी रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। खरं तर चिकन बिर्याणी बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत, पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंटसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी जर अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आज मी इथं 1.5 किलो चिकन घेतलं आहे। इथे चिकन पीसेस हे आपल्याला मोठ्या आकाराचेच ठेवायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्याला हे पूर्ण मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर मॅरिनेट करण्यासाठी मी काही ड्राय मसाले घेतले आहेत, ह्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। हे सर्व मसाले मिठासहित आपल्याला या चिकनमध्ये ॲड करायचे आहेत। त्याचबरोबर इथं मी अर्धी वाटी आलं आणि लसूण ह्याची पेस्ट घेतली आहे। याचबरोबर इथे थोडासा पुदिना मी ॲड केलाय आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर। इथे मी साधारण 2 कप दही घेतला आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे त्या चिकन पीसेसला। हे जो मॅरिनेट आपण करतोय चिकनसाठी हे मी ओव्हरनाईट ठेवत आहे। जर तुम्ही ओव्हरनाईट चिकन मॅरिनेट करून ठेवू शकत नसाल तर कमीत कमी 2 तास तरी हे चिकन तुम्ही मॅरिनेट करून ठेवा, याने चिकन ज्युसी बनतं। आता बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो तांदूळ घेतला आहे, 1.5 किलोच्या मापासाठी। लॉंग ग्रेन बासमती राईस घेतला आहे। हा स्वच्छ धुवून आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे साधारण 1 ते 2 तासांसाठी। मीनवाईल आपल्याला बिर्याणीची तयारी करायची। तर इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड केलं। तर तेल मी इथे थोडंसं जास्त ॲड केलंय कारण सुरुवातीला मला इथे कांदा तळून घ्यायचा आहे। जर तुम्ही कांदा सेपरेट तळणार असाल तर तुम्ही इथे 4 ते 5 मोठे चमचे तेल घेऊ शकता फक्त बिर्याणी बनवण्यासाठी। आता हा कांदा माझा तळून झाला आहे, तर हा मी काढून घेते एका टिश्यू पेपरवरती। टिश्यू पेपरवरती काढून घेतल्याने ह्याचं जे एक्सेस ऑइल असतं ते निघून कांदा अगदी खुसखुशीत होतो। इथे उरलेल्या तेलामध्येच मी काही खडे मसाले आता ॲड करते। मी इथे 2 ते 3 तमालपत्र घेतली आहेत, 1.5 इंचाचं मी दालचिनी घेतली आहे, 7 ते 8 लवंग, 7 ते 8 मिरी आणि 4 इथं मी हिरवी इलायची घेतली आहे। हे व्यवस्थित परतून झालं की ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत। तर ते कांदे मी ह्या तेलामध्ये ॲड करून हे व्यवस्थित परतून घेत आहे। कांदा आता थोडासा परतून झाला आहे, त्याचा कलर चेंज झाला आहे। आता या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या कट करून ॲड करते। तुम्हाला जास्त तिखट बिर्याणी आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। आणि अर्धी आलं आणि लसूणची पेस्ट अर्धी वाटी इथे मी ॲड करते। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट वापरायला कंजूसी करू नका कारण की बिर्याणीला टेस्ट हे आलं लसूणच्या पेस्टने खूप सुंदर येते। इथे मी 1 चमचा हळदी पावडर टाकते। इथे मी 2 ते 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 2 चमचे धनेपूड। हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाला मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून ॲड करते। हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण जे मॅरिनेट केलेले चिकन पीस होते हे एक एक करून ह्याच्यामध्ये ॲड करूया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
बिर्याणीमध्ये मीठ ॲड करताना जरा जपून ॲड करा, कारण की चिकन मॅरिनेट करताना सुद्धा आपण मीठ ॲड करतो आणि ज्यावेळेस आपण ह्याचा राईस शिजवतो त्यावेळेस देखील आपण मीठ ॲड करतो. आता हे सगळे मसाले आपले मिक्स करून झाले आहेत. इथे मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करते आणि हे पुन्हा एकदा हलवून घेणार आहे. आता आपल्याला हे चिकन तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत हे 60% शिजत नाही. हे झाकून 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात. तोपर्यंत एका पातेल्यामध्ये मी पाणी घेऊन मीठ ॲड केलंय आणि काही खडे मसाले ह्याच्यामध्येही ॲड करते, जसं की इथे मी तेजपत्ता, लवंग, मिरे आणि एक अर्ध लिंबू हे एवढं सगळं टाकून ह्याच्यामध्ये जो भात आपण भिजत ठेवला होता पाण्यामध्ये तो ॲड करणार आहोत. हा भात देखील आपल्याला 50 ते 60% शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा भात चिकन हंडीमध्ये शिफ्ट करून घ्यायचा आहे आणि उरलेलं चिकन आणि भात हे दोन्हीही एकत्रितरित्या शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता आपण जे चिकन शिजण्यासाठी ठेवलं होतं झाकण लावून, त्याला आता तेल सुटलं आहे आणि थोडीशी ग्रेव्हीही झाली आहे त्या भांड्यामध्ये. आता खाली एक लोखंडाचा तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती ज्याच्यात आपण चिकन बनवतोय ते पातेलं ठेवायचं आहे. आपलं चिकन 60% शिजलं आहे आणि भातही 60% शिजला आहे. तर आता जे चिकन आहे त्याच्यावरती भाताचं लेअरिंग आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही पाहिलं असेल तर चिकनमध्ये थोडीशी ग्रेव्ही असतानाच आपण ह्याच्यामध्ये अर्धा शिजलेला भात ॲड करतोय, म्हणजे त्याने काय होईल तर जी ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीमध्ये हा भात आहे तो पूर्णपणे शिजेल आणि चिकनचे पीसेस सुद्धा व्यवस्थित शिजतील. बिर्याणीला दम देताना तूप हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे तूप तुम्ही अजिबात स्किप करू नका. इथे मी 2 मोठे चमचे तूप ॲड केले आणि थोडासा फूड कलर ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तो तुम्ही नक्कीच स्किप करू शकता. इथे थोडासा कांदा, जो तळलेला कांदा होता तो आपण थोडासा लेअर करूयात. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना हे सुद्धा आपण लेअरिंग करणार आहोत. आता या ठिकाणी पातेल्याला मी थोडीशी कणिक लावून हे पातेलं पॅक करणार आहे. जर तुम्हाला कणिक लावून हे पातेलं पॅक करायचं नसेल तर त्यासाठी ऑप्शन आहे की झाकण घट्ट असावं त्या भांड्याचं. त्या केसमध्ये सुद्धा किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बिर्याणी बनवू शकता. तर त्या केसमध्ये तुम्हाला पीठ पातेल्याला लावायची गरज भासत नाही. इथे मी थोडासा केवडा इसेन्स ॲड केलाय, तोही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला इसेन्स कोणताही ॲड करायचा नसेल तर इसेन्स ॲड न करताही ही बिर्याणी व्यवस्थित बनवता येते. तर अशा पद्धतीने आता हा पॉट आपला पॅक केलेला दिसत आहे. पीठ लावल्यानंतर बिर्याणीचं पॉट हे पॅक होऊन जातं आणि ज्या वेळेस त्याच्यातून वाफ यायला सुरुवात होते याचाच अर्थ आपली बिर्याणी ही पूर्णपणे शिजली आहे आणि आता वेळ आली आहे बिर्याणी बाहेर काढायची. तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओमध्ये जिथे कणिक आपण लावली आहे तिथून वाफ बाहेर येत आहे. ह्याचाच अर्थ आहे की आपली बिर्याणी आता रेडी आहे. आता स्विच ऑफ करून ही बिर्याणी अशीच 15 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवायची आहे आणि 15 मिनिटांनंतर आपण ही ओपन करून पाहणार आहोत की आपली बिर्याणी कशी शिजली आहे ती. तर आता आपण ही ओपन करून पाहूया. एकदम परफेक्ट अशी ही बिर्याणी शिजली आहे. परफेक्ट असा त्याला दम लागला आहे. आपण आता ही सर्व करायला घेऊयात.
आता आपण ही एका प्लेटमध्ये सर्व करूया। पाहू शकता जो पण आपण बासमती राईस घेतला आहे किंवा जो पण तांदूळ घेतला आहे, सगळा तांदूळ असा व्यवस्थित सुट्टा झाला आहे, अजिबात कुठेही पाणी उरलेलं नाहीये आणि एकदम परफेक्ट अशी आपली ही बिर्याणी शिजली आहे। ही दिसायला तर खूप सुंदर दिसतच आहे, पण टेस्टला सुद्धा खूपच अप्रतिम झाली। तर मित्रांनो, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत घरी रहा, सेफ रहा, नवीन नवीन पदार्थ बनवत रहा।